श्री स्वामी समर्थ स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती श्री स्वामी समर्थ श्री श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती अवधूत चिंतन श्री दत्तगुरु महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या एक सप्ताह सेवेचे औचित्य साधून 21 मार्च ते 31 मार्च या दरम्यान आपण श्री स्वामी समर्थ सप्तशती या स्वामी दत्तावधूत विरचित चरित्राचे संपूर्ण पारायण येणाऱ्या काही व्हिडिओमधून करणार आहोत। पारायणास सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती असेल की व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही। 21 मार्च ते 31 मार्च या सप्ताह दरम्यान तुमच्या हातून स्वामींची सेवा घडवायची असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ सप्तशती आणि स्वामी समर्थ सेवेशी संबंधित इतर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। प्रत्येक अध्याय सुरू करण्याअगोदर आपण त्या संबंधित अध्यायाचा सारांश समजून घेऊन त्यानंतर मूळ अध्याय सुरू करणार आहोत। अध्याय दुसरा सारांश। श्री स्वामी समर्थ बसाप्पाला घेऊन अरण्यात गेले। असंख्य सर्प दाखविले, पाहिजे तेवढे घे म्हणाले। बसाप्पाने डोक्यावरील पागोटे काढून एका सर्पावर टाकले व पागोटे उचलून घरी आला। अंगणात पागोटे झटकले तर पागोट्यातून सर्पाच्या आकाराची सोन्याची लगड बाहेर पडली। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। चितोपंत टोळ सोलापुरात मामलेदार म्हणून काम करीत। कारकुण त्यांचा सतत साताऱ्याचा रहिवासी। रजा घेऊन घरी जात, माघारी असे परत येत। पंढरपुरासी वाटेत दर्शनासी थांबला। ते काळी पंढरपुरात गोपाळ बुवा महासिद्ध नामे एक अवधूत राहत होते ते तवरी। विठ्ठल दर्शन करून सिद्ध दर्शना जाई कारकुण। गोपाळ सिद्ध त्या पाहुण वदले पहा काय ते। अहो तुमचे मामलेदार त्यासी कळवा समाचार। लिहून घ्या सविस्तर पत्र तुमच्या साहेबांना। येत्या काही वर्षात श्री दत्तात्रेय अवधूत येऊन तुम्हा भेटत, सेवा त्यांची करा हो। ऐसे करिता भाकित पंढरपुरी गोपाळ सिद्ध। कारकुण येऊन सांगत चितोपंत टोळांना। असं स्वामी समर्थ मंगळ वेड्यासी होते राहत। लीला करती अनंत लोकाद्वारा कारणे। नित्य राहती अरण्यात क्वचित येती ग्रामात। 12 वर्ष मंगळ वेड्यात ऐसे राहिले श्री स्वामी। भाग्यवंत दर्शन देत लोक दत्तावधूत म्हणत। दिगंबर स्वामी म्हणत काही लोक तयांना। बाळकृष्ण नामे सिद्ध होते मंगळ वेड्यासी राहत। नित्य जाती अरण्यात दर्शन घ्यावया स्वामींचे। येता बाळकृष्ण भक्त स्वामी कटेवरी ठेवित हात। विठ्ठल रूपे दर्शन देत आपल्या प्रिय भक्तासी। श्री स्वामी समर्थ बाळकृष्णासी सिद्ध करीत, अनेक लीला करीत भक्तोद्धारा कारणे। एका ब्राह्मणा घरी जात वांज गाय दूधवती करीत। ब्राह्मण होई विस्मित पाहुणी लीला स्वामींची। बसाप्पा तेली भक्त दर्शना जाई अरण्यात। कंटकशयनी श्री समर्थ पाहुणी विस्मित होत असे। मनापासून भक्ती करीत अरण्य स्वामीसी सेवित। लीला पाहे अद्भुत श्री स्वामी समर्थांच्या। बसाप्पा आणि स्वामी समर्थ फिरत असती अरण्यात। असंख्य सर्प दिसत पाहुणी भक्त भीत असे। स्वामी बसाप्पा ते सांगत हवे तितुके घे म्हणत। पागोटे सर्पावरी टाकत एक उचलून घेत असे। आता घरी जा म्हणती तो जाई गृहाप्रती। पागोटे झटके खालती सुवर्ण लगड पडत असे। गेले त्यांचे दारिद्र्य तो झाला श्रीमंत। ऐसे महात्मा अद्भुत श्री स्वामी समर्थांचे। बसाप्पा तेली सदभक्त अक्कलकोट वारी करीत कृतज्ञतेने सांगत महिमा स्वामी समर्थांचा। एक स्त्री वांज असत वय 65 वर्ष असत। बसाप्पा तिथे म्हणत सेवी स्वामी समर्थांसी। नित्य घेई स्वामी दर्शन, दर्शना विन न घे अन्न। होईल तुझी इच्छा पूर्ण, प्रसन्न होता श्री स्वामी। ऐकोणी बसाप्पांची मात वृद्ध स्त्री व्रत घेत स्वामी दर्शनासी अरण्यात नित्य पाहाती जात असे। कधी कधी स्वामी समर्थ वृद्ध स्त्रीची परीक्षा पाहत। 2 दिवस होती गुप्त कोठे न मिळती ते लागी।
ऐशा परीक्षा अवस्थेत 2 दिवस उपाशी राहत, परीन व्रत सोडित ऐसी निष्ठा तिची. 2 वर्ष व्रत करीत स्वामी समर्थ प्रसन्न होत, शिरस वृक्ष दावित खा म्हणतीची कयाचा. स्वामी अज्ञे प्रमाण करीची कसेवण, 1 वर्षात पुत्र निधान लाभले पाहतीसी. बाबाजी भटाच्या विहिरीस समर्थ कृपे पाणी लागत, येवन भक्ता सिद्ध करीत अवलिया ख्याती होतसे. मंगळ वेळा अरण्यात नदी किनारी असती समर्थ, आणखी 2 महासिद्ध प्रकट तेथे झाले. तिघेही पर्वत चढत एकमेकांशी बोलत, परीन कोणा कळत संभाषण तया तिघांचे. का रडतो का एक म्हणे, का मारतो तुझ्या म्हणे, असे का करतो तिच्या म्हणे गूढ भाषा सिद्धाची. लीला विग्रही समर्थ मंगळ वेळ्याहून निघत, पंढरपुरासी येत दर्शन दया भक्तांना. तेथुनी मोहाळास येत भीमा नदी वाटेत, महापुरात प्रवेशत समर्थ स्वामी सद्गुरु. महापुरात चालती समर्थ पाणी गुडघाभर होत, लोक होणी विस्मित अद्भुत प्रकार पाहती. गवे स्वामी मोहळात ते समय होते राहत, स्वामी समर्थांचे सेवित मनोभावे करून या. तेथून या स्वामी निघत सोलापुरासी पोचत, दत्त दिगंबर अवधूत दत्त मंदिरी बेसती. चिंतोपंत टोळ दत्त भक्त येती दत्त दर्शनार्थ, पाहुणी स्वामी समर्थ मणी म्हणती अवधारा. हे कोणी सिद्ध पुरुष दिसती ऐसे टोळ मणी म्हणती, तत्काळ समर्थ उत्तर देती तुला उचापती कशाला. आम्ही असो सिद्ध बुद्ध यात तुझे काही जात, उगाच उचापती करीत कशासी येत आहेस तू. टोळमणी म्हणत हे मन कवडे असावेत, मणीचे सर्व जाणत ऐसे म्हणती मना माझी. आम्ही असू मन कवडे अथवा असू पूर्ण वेडे, तुझ्या बापाचे काय जाते म्हणून राग भरताती. पाहुणी जाणिल्यांतर टोळ करीती नमस्कार, म्हणून तू दत्त दिगंबर समजून मजला आहे हो. पंढरपुरी गोपाळ अवधूत ते भविष्य सांगत, श्री समर्थ दत्तावधूत भेटती काही वर्षांनी. ते भविष्य खरे झाले म्हणून हे चरण भेटले. घरी चला ऐसे विनविले श्री स्वामींची ते धवा. स्वामी त्यांचे घरी जात, काही दिन तेथे राहत, परी येता म्हणत कुठून कुठेही जाती ते. स्वामींची घेऊन सांगत टोळ अक्कलकोटी जाऊ पाहत, परी स्वामी होती गुप्त कोठे गेले कळेना. गुप्त होऊन वाटेत पुन्हा बाधी प्रकटत, माणिक प्रभू तेथे हसत महासिद्ध उधारा. आपल्या असनी बेसवित प्रभू सर्वा सांगत, हे असती दत्ता अवधूत जगद्गुरु सर्व विश्वांचे. पुन्हा बाधी होई निघत आंबे जो काही सजात, योगेश्वरीसी पाहत समर्थ स्वामी सद्गुरु. तेथेची समीप अरण्यात दत्तपाड गुहासत, गुहेत राहती श्री दत्त समर्थ स्वामी सद्गुरु. काही दिवस समाधिस्थ तेथे राहती श्री समर्थ. तेथुनी चळांबे गावी येत लीला विग्रही श्री स्वामी. तेथे रामदासी मठात स्वामी समर्थ होते राहत, लीला करती अद्भुत श्रोते तुम्ही अवधारा. स्वामी असती निद्रस्त बुवा मठाचे टाळे लावित, बाहेर निघून जात कोंडोनिया स्वामींना. काही क्षणानंतर तो जाई नदीवर, स्वामीसी पाही तेथवर मला सवे खेळताना. आश्चर्य त्यासी वाटत धावत येई मठात, कुलूप पाहुणी निश्चित होऊनी उघडी मठाते. परी स्वामी समर्थ झाले तेथुनी गुप्त, हे पाहुणी विस्मित रामदासी होतसे. ऐसे परी फिरत फिरत प्रज्ञापुरी स्वामी घेत, अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून कीर्ती होतसे. राहुणी अक्कलकोटात 300 सिद्ध निर्मित, केवळ 20 वर्षात अगाध महिमा जयांचा. कोट्यावरती जाणा उद्धरली, लक्षावधी चमत्कार केले, अद्भुत सामर्थ्य दाविले महास्वामींनी ते तवरी. समस्त पृथ्वीचा कागद केला, सप्तसागर शाही आणला, सरस्वती बेसे लिखाणाला तरी लीला संपेना. ऐशा लीला अनंत येथे पाहू संक्षिप्त, श्री समर्थ लीलामृत अगाध जाना आहे हो. ओम निरंजनाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात. सर्व देवी देवता स्वरूपाय महादत्त अवधूताय प्रज्ञापूर्व निवासाय नमन माझे तुझ लागी. हे चरित्र संक्षिप्त तुझे तो निर्माण करीत, तव चरणी लीन होत म्हणून मी सर्वदा. श्री समर्थ वाढमय मूर्ती ऐसी हो ग्रंथ ख्याती, श्रवण पठने संमती प्राप्त हो भक्तांना. हे दत्तात्रय गुरुवर्या माझ्यावरती करी तू दया, सदभक्तासी सदया अन्न वस्त्रात देई तू.
तेसीची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन करुणामय ज्वाचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले. ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात. असो श्री स्वामी समर्थ एवढी राहती प्रज्ञापुरात अनेक जना उद्धरित नाना लीला करुणिया. अध्याय दुसरा समाप्तम. ओवी संख्या 70. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. धन्यवाद.